ब्रह्मांड नायक सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळप्यांच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्यांची सासू पारायण करत असते, तिला त्रास होतो. चोळप्यांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्यांच्या आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. चोळप्यांची पत्नी आणि सासू चोळप्यांजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गोलपस्वामीकडे जातात. गोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाहीत. उलट ते गोलपस्वामी आपल्या गुरु स्वामी समर्थाबद्दल सांगतात. गोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि गोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा गोलपस्वामीकडे दगड घेऊन यांचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर गोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विज्ञा हिरावली आहे, म्हणून सूट घ्यायला गोलपस्वामी धर्मशाळेत जातात. गोलप एका मोठा धोंडा घेऊन वामनबुवावर टाकायला जातात. पण काही त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने गोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, गोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरिता करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.